नमस्कार, मी काजल। आज मी बनवणार आहे भेंडीची चिकट न होणारी भाजी। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी जिरे, मोहरी आणि हळद प्रत्येकी अर्धा चमच घेतलेला आहे। या चमच्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। भेंडी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे। कढई गरम करून त्यामध्ये कट केलेली भेंडी घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। भेंडी जसजशी गरम व्हायला लागते तसतसं त्याच्यामधलं पाणी देखील सुकायला लागतं। तर बघा, भेंडी मी अशा प्रकारे परतून घेत आहे। त्याच्यामुळे काय होतं तर भेंडी लवकर शिजण्यास मदत होते आणि भेंडीची चव देखील वाढते। तर बघा, भेंडी परतून झालेली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा, मस्त भेंडी परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये पाणी पण दिसत नाहीये बघा। आता फोडणीसाठी त्याच कढईमध्ये एक पळीभर तेल घालूयात। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात। त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण आणि मिरची घालून घेऊयात। मिरची इथे मी दाखवली नव्हती मगाशी, पण इथे मी घेतलेली आहे मिरची। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, त्या देखील घालून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या इथे घेऊ शकता। मिरची आणि लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। छान सगळे एकत्र करून भाजून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊयात। मीठ घातले की कांदा नरम पडतो आणि लवकर भाजला जातो। तर बघू शकता इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। या स्टेजला इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात। सगळं छान एकत्र करून परतून घेऊयात। टोमॅटो चांगला नरम पडला, अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। हळद मस्त मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये भाजलेली भेंडी घालून घेऊयात आणि 1 मिनिटभर परतून घेऊयात। अशा प्रकारे भाजून भेंडी घेतली की शिजण्यात जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने तुम्ही देखील भेंडीची भाजी बनवली तर ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ते देखील आवडीने खातील। भाजी बघा आता आपली शिजलेली आहे, तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।